जय सेवालाल सगळ्यांना. तर आज सेवालाल जयंती पण होते आणि महाशिवरात्री पण होती. तर नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? बरेच असतील तर माझ्या डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर सकाळी सकाळी नाही का आवरले, फ्रेश वगैरे झाले. तर आज आम्हाला नाही का भोसरीत पण जायचं रॅलीला वगैरे नाही का. तर थोडी मेहंदी वगैरे नाही का मस्त बघितली कशी रंगली. काल प्राचीने काढून दिली ती मेहंदी. तर बिट्टूनी चहा वगैरे पिल्यानंतर नाही का लखनी गाणं वगैरे लावलं होतं. तर डायरेक्ट नाचायला वगैरे चालू केलं. त्याला बोला असं नको नाचू, चांगलं नाच नाही का, व्हिडिओ काढते मी. तर नाही, त्याचे स्टेपच नाचणार नाही का, त्याचे न्यू न्यू स्टेपच काढणार तो नाचण्यासाठी. तर माझी वहिनी घरी आली होती. तिचे बघा पूर्ण असं नाही का बंजाराचा जो लुक असतो तो पूर्ण घातलं होतं नाही, कपडे वगैरे एकदम मस्त. जो ड्रेस घागरा वगैरे जे पूर्ण काचेचं तो वर्क केलेलं ते सगळं नाही का घालून आले ते मस्त दाखवायला आम्हाला. तर मग थोडं खाल्लं वगैरे उपवास असल्यामुळं मग घरून निघालो पटकेनी, कारण रॅली नाही का लांडेवाडीमध्ये आलीच होती. त्यानंतर लांडेवाडीमधून नाही का कपिलनी मला घेऊन गेला नाही का राईड देण्यासाठी गाडी कार. तर प्रकाश दादा नाही का न्यू कार घेतली, त्याने सांगितलं नाही मला. तर कपिलनी मस्त राईड नाही का करून आणली मला एकदम. तर स्वराज आणि सायरा थोडं गप्पा मारले नाही का, नंतर ते पण कारमध्ये फिरत होते उन्हामुळं. आम्ही पण रॅलीमध्ये फिरलो. नंतर तहान पण खूप लागली होती, तर मस्त उसाचा रस वगैरे पिला. नंतर प्राची आणि नाही का प्राची प्रियांका दोघे भोसरीत आलत्या, मग त्यांच्याशी मस्त भेटलो. तेही थोडं रॅलीमध्ये फिरले. तेही घरी गेले नाही का, मग सायरासोबत मस्त थोडे मस्ती करत होतो. आणि तो पण खूप नाही का असं कटाळा आला होता नाही का त्याला पण खूप उन्हामध्ये फिरून. आणि ह्या वर्षी जास्त म्हणजे नाही का व्हिडिओज वगैरे काढता नाही आले, कारण की नाही का रिस्ट्रिक्शन होते खूप सारे, की जास्त व्हिडिओज वगैरे काढायचे नाही. आणि जे कार्यकर्ते होते त्यांना सांगितलं होतं की जे जे व्हिडिओ काढतात दिसेल त्यांचा फोन घ्यायचं फेकायचं खाली, असं त्यांचं होतं. पण ते असं काही करत नव्हते नाही का मेनली. तर माझी मम्मी आणि कृष्ण नाही का बिट्टूसोबत बूट घ्यायला गेले ते, कारण नाही का बिट्टूच्या आत्याचं लग्न होतं आता 19 तारखेला लग्न आहे. मग त्याने मस्त अशी बूट वगैरे आणलं, तर पप्पाला दाखवतं बूट नाही का तो. मग आज उपवास असल्यामुळं नाही का मम्मीने मस्त साबुदाणा वडे बनवले होते रात्रीच्या टाईमला. तर मस्त साबुदाणा वडे नाही खायसाठी मग म्हणलं की खाऊ नंतर, पहिले स्नेहल त्याला मग भेटून येऊ, कारण स्नेहल त्या गावाला चालली होती. त्याला भेटली, तिने पूर्ण पॅकिंग वगैरे करून ठेवली होती. मग माझ्यासोबत नाही का बिट्टू खालीच आला. मग तो सगळ्यांचे पाया पडत होता नाही का, तो गावाला जात होता. मग तो दरवेळी असंच करतो नाही का, असं कोणाचे पाया पडत नाही असं काय नाही, सगळ्यांचे पाया पडत होतो एकदम. बाहेर आम्ही थोडं खेळलो वगैरे. मग बिट्टू त्यांची नाही का रिक्षा पण येत होती, मग आम्ही नाही का सगळी रिक्षामध्ये सगळं टाकलं वगैरे नाही का बॅग वगैरे. नंतर ते मस्तपैकी गेले गावाला. आता ते 10-15 दिवस नसणार इथं. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.